नमस्कार मित्रांनो, सुवर्ण कोकणच्या मुंबई गोवा हायवे स्पेशल एपिसोडमध्ये मी आशिष नाटळकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. मित्रांनो, हा आपल्या मुंबई गोवा हायवेच्या अपडेट्सचा 5वा भाग आहे. मागील 4 भागामध्ये आपण मुंबई म्हणजे पनवेलपासून ते आपण खेडपर्यंतची रस्त्याची परिस्थिती पाहिली होती. तर त्यावेळी आपण बोललेलो की आपण कशिडी घाटाचा वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत. तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत कोकणातील सुंदर अशा निसर्गरम्य घाटांमध्ये समावेश होणाऱ्या कशिडी घाटामध्ये. सुंदर असा घाट आहे, ट्रॅव्हलिंग वगैरे करण्यासाठी तेवढाच धोकादायक देखील आहे. ही वळणं वगैरे अतिशय डेंजर आहेत, पण या अशा घाटांमधून प्रवास करायला भरपूर मजा येते. अजून एक आपल्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे की आता हा घाट काही वर्षांनी म्हणजे येत्या 1 ते 2 वर्षामध्ये या घाटातून होणारा प्रवास थांबणार आहे. कारण नव्या मुंबई गोवा हायवेच्या प्रोजेक्टमध्ये इथे टनेल होणार आहे. त्यामुळे कदाचित आपल्याला हा घाटाचा प्रवास एन्जॉय करता येणार नाही. तर मित्रांनो, या घाटाच्या मध्ये जो होणारा टनेल आहे, हा टनेल पोलादपूरमध्ये भोगाव गावापासून ते खेडमधल्या कशिडी गावामध्ये एंड होणार आहे. साधारणतः 2 किलोमीटरचा हा बोगदा असणार आहे. याच्यामध्ये 2 लेन असणार आहे, एक मुंबईला येणारी आणि दुसरी गावाला जाणारी. तर अशा 2 लेन आहेत. तर आपण त्यांचे अपडेट्स घेणार आहोत. यासाठी आम्ही कशिडी घाटाच्या पायथ्याशी जे अनुसया हॉटेल आहे त्या ठिकाणी थोडासा हॉल्ट घेऊन आम्ही अदर्स जे आहोत तर ते आम्हाला तिकडे पुढे जाऊन बोगद्याचे अपडेट्स घ्यायचे आहेत. तर आता बघूया किती पॉसिबल होतं आहे ते, कारण तिकडे जाणारा जो रस्ता आहे त्याची देखील आम्हाला कल्पना नाही आहे. तरी देखील आम्ही माहिती घेणार आहोत आणि बोगद्यापर्यंत जर जायला मिळालं तर वेल अँड गुड, एक नंबरच गोष्ट होईल. तर आता बघूया. पण सध्या मागच्या वेळी ज्यावेळी आम्ही आलेलो तर त्यावेळी कशिडी घाट हा अतिशय सुंदर होता. म्हणजे आता तरी खड्डे वगैरे आहेत थोडेफार, पण बाकी ट्रॅव्हल करण्यासाठी चांगलं आहे. काही ठिकाणी मागे काम चालू होतं तर तिथपर्यंतच हा घाट छोटासा असणार आहे. बाकी हा जो जुना रस्ता आहे हा जैसे ते राहणार आहे, कारण इथून खालून बोगदा होणार आहे आणि त्याला जे इंटरकनेक्टेड होणारे जे रस्ते आहेत त्यांचं काम देखील फुल जोरात चालू आहे. त्यामुळे येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला कशिडी घाटाची ही जी मजा आहे ती अनुभवता येणार नाही आहे. ज्यावेळी मी ड्रायव्हिंग करायला वगैरे शिकलो आणि पहिलाच माझा अनुभव होता, भरपूर भीती वाटत होती. कारण सर्वजण बोलत होते कशिडी घाट डेंजर आहे, भरपूर वळणं आहेत, त्यामुळे मनात एक भीती होती. पण ज्यावेळी प्रवास करायला लागलो तर त्यावेळी अतिशय अशी मजा आली. फुल एन्जॉयमध्ये घाट उतरला. आणि ह्या घाटाचं एक असं वैशिष्ट्य आहे की मुंबई गोवा हायवेवरील किंवा प्रत्येक घाट असतो तर त्या घाटामध्ये एकतर आपण वन साईडने चढतो किंवा एका साईडने आपण उतरतो, अशी परिस्थिती असते. पण ह्या घाटामध्ये तुम्हाला ते दोन्ही अनुभव घेता येतात. म्हणजे एका ठिकाणाहून आपण वरती चढतो, आता आपण कशिडी घाट चढतोय, तर जेव्हा आपण कशिडी घाटाच्या टॉपवर पोहोचतो त्याच्यानंतर घाट आपण उतरायला चालू होतो. पण ह्या पावसामध्ये ही फुल ग्रीनरी, आजूबाजूने झाडी, अशा वातावरणातून ड्रायव्हिंग करायला भरपूर मजा येते. आता तर आम्ही फुल मजा घेत चाललो आहे. आणि आज रहदारी थोडी कमी असल्यामुळे वर्दळ देखील नाही, त्यामुळे रोड पूर्ण क्लिअर आहे. पण घाटांमध्ये ज्यावेळी वर्दळ असते, ट्रक्स वगैरे असतात, कंटेनर्स वगैरे असतात, तर त्यावेळी थोडासा लेट होतो. हा जो घाट आहे हा पूर्ण 20 ते 22 किलोमीटरचा घाट आहे आणि मी आत्तापर्यंत 3 ते 4 वेळा या घाटातून ड्रायव्हिंग केलं आहे. तर मला बरोबर 45 मिनटं लागली हा घाट चढून खाली उतरण्यासाठी. पण तो एक्सपिरियन्स होता एक नंबर. मी आज सेकंड टाईम ह्या घाटातून सकाळचा प्रवास करतो आहे, म्हणजे असा दिवसाच्या वेळी. नाहीतर बाकीच्या वेळी मी रात्रीचा प्रवास केला आणि शक्यतो गणपतीच्या वेळी, आणि त्यावेळी तर फुल धुकं आणि पाऊस होता जोरात, भरपूर रिस्की. म्हणजे ह्या घाटातील वळणं अशी आहेत ना की समोरची गाडी तुम्हाला कळतच नाही.
आणि त्यामध्ये पाऊस किंवा धुकं जर असेल तर अतिशय धोकादायक बनतो हा घाट. भरपूर ॲक्सिडेंट्स होतात, पण आपण जर ड्रायव्हिंग काळजीपूर्वक केलं तर काहीही प्रॉब्लेम नाही. सुंदर अशी आपण मजा घेत जातो आहे आणि समोरची ग्रीनरी बघून तर असं वाटतं आहे की एक नंबर. म्हणजे आम्ही मुंबई गोवा हायवेने प्रवास का करतो, एवढे खड्डे असून देखील का प्रवास करतो, त्याचं कारण हे की एक मुंबई गोवा हायवेविषयी एक भावना निर्माण झालेली आहे एक मनात की पुणे बेंगलोर हायवेला ती मजा येत नाही, पण ह्या अशा पूर्ण ग्रीनरीमधून प्रवास करायला, हे वळणावळणांच्या रस्त्यामधून प्रवास करायला भरपूर मजा येते. तर ज्यावेळी आपला मुंबई गोवा हायवे पूर्ण होईल ना, त्यावेळी देखील ही मजा अजून वाढेल, पण त्यावेळी आपला ट्रॅव्हलिंगचा स्पीड वाढलेला असेल. आता हा छोटा रस्ता होता, त्यामुळे एखादा कंटेनर किंवा बसेस ह्या मोठ्या मालवाहक गाड्या असतात, त्यांच्यामुळे थोडासा ट्रॅफिक व्हायचं आणि फक्त सिंगलच लेन असल्यामुळे ओव्हरटेक वगैरे करताना आपल्याला पाहिजे तो आपण एक मोमेंटम मेंटेन करता येत नव्हता. पण तरी देखील त्या प्रवासाची मजा काही वेगळीच होती. 12 तास ॲव्हरेज पकडून चालायचं, पण 15-18 तास प्रवास व्हायचा मुंबई गोवा हायवेचा. पण त्या प्रवासाचं एवढं काय वाटायचं नाही. पण सध्या आता मुंबई गोवा हायवेने प्रवास करणं म्हणजे टू रिस्की आहे, फुल रिस्की. म्हणजे अगदी तुमच्या गाडींचे अंजरपंजर आणि स्वतःच्या हाडांचे देखील पूर्ण खुळखुळा होतो. पण तरी देखील आम्ही खास म्हणजे या मुंबई गोवाच्या कामांच्या अपडेट्ससाठी इथून प्रवास करतो. आता देखील आमचं संगमेश्वरला काम आहे आणि आता पाऊस पडतो आहे, त्यामुळे काच थोडीशी ब्लर होते. मागे देखील मध्ये आम्हाला पाऊस मिळालेला, तर त्यामुळे देखील मधले काही आपल्याला फुटेज घेता आले नव्हते. आता ह्याच्या पुढे देखील बघूया कोणती परिस्थिती आहे. खेडमध्ये देखील आम्हाला पाऊस मिळालेला, लास्ट आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर पावसाची सुरुवात झाली घाटांमधून आणि कशिडी घाटांमध्ये पाऊस मिळतोच, म्हणजे असे काका वगैरे बोलतात, त्यांनी भरपूर ट्रॅव्हल केलं आहे. तर आत्ता आपण घाटाच्या बरोबर मध्यभागी आहोत, म्हणजे कशिडी घाटाच्या टॉपवर आहोत. मगाशी येताना दोन्ही बाजूला फुल ग्रीनरी होती झाडांची, पण इथे समोर दृश्य वेगळं आहे. इथे पूर्ण असे डोंगर वगैरे दिसत आहेत. रस्ता एकदम मस्त आहे आणि या रस्त्यांमध्ये सध्याच्या प्रोजेक्टमध्ये वाइंडिंग वगैरे करायला भरपूर त्रास झाला असता, त्यामुळे मला वाटतं टनेलची एक संकल्पना निघाली असेल. बेटर ऑप्शन आहे, पण जुनी ही जी मजा होती ती अनुभवता येणार नाही. मी जर समजा प्रवास करायचा म्हटला तर माझ्याकडे वेळ असेल, जर लवकर पोचण्याची घाई नसेल, तर मी मस्तपैकी आरामात घाटातून येईन कधीही, कारण मला अशा वळणावळणाच्या रस्त्याला ड्रायव्हिंग करायला भरपूर आवडतं. आणि ज्यावेळी जरा घाईमध्ये असलो तर मी टनेलमधून जाईल, पण तो एक एक्सपिरियन्स घ्यायचा आहे आणि त्यांची व्हिडिओ देखील आम्ही आमच्या चॅनलवर नक्की आणू. जसे मित्रांनो, आम्ही आधीपासूनच तुम्हाला बोललो आहे की आपण आपल्या सुवर्ण कोकण असं एकमेव चॅनल आहे जे तुमच्यासाठी पूर्ण मुंबई गोवा हायवेचे अपडेट्स घेऊन येतो आहे. तर मित्रांनो, यासाठी आमचं सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आम्ही याच्या पुढेही मुंबई गोवा हायवेचे अपडेट्स तुमच्यासाठी घेऊन येणारच आहोत. पण काही वेळा कामांमुळे वगैरे आम्हाला पॉसिबल होत नाही, तरी देखील आम्हाला असं जेव्हा वेळ मिळतो आणि अशी जेव्हा संधी येते मुंबई गोवा हायवेने प्रवास करायची, तर त्यावेळी आम्ही पुणे बेंगलोर हायवेने न जाता खास तुमच्यासाठी अपडेट्स देण्यासाठी आम्ही मुंबई गोवा हायवेने प्रवास करतो. अतिशय बेकार परिस्थिती होते, म्हणजे प्रवासाचा एवढा त्रास होतो. आता आमच्याकडे XUV 500 आहे, त्यामुळे तेवढं काही वाटत नाही आहे आणि आमचं संगमेश्वरमध्ये काम आहे म्हणून आम्ही इथे चाललो आहे आणि सोबत आपण तुम्हाला अपडेट्स देतच आहोत. तर इथे बघा परिस्थिती. आत्ताच आपण बोललेलो की असे जेव्हा हे ट्रक्स वगैरे असतात तर त्यावेळी ट्रॅफिक होतं आणि त्याच्यामुळे लेट होतो आपल्याला. पण हा छोटा रस्त्यामुळे असा प्रॉब्लेम होतो. पण ज्यावेळी हा टनेल चालू होईल त्यावेळी ह्या सर्व गोष्टी बंद होतील. टनेल्सचे अपडेट आपल्याला घ्यायचे आहेत, तर ते आता आम्ही खाली अनुसया हॉटेल आहे
तर त्या ठिकाणी आम्ही हॉल्ट घेणार आहोत. फॅमिलीचे अदर मेंबर्स आहेत ते थोडेसे रिफ्रेश होतील, पण आम्ही बोगद्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आता बघूया आपल्याला काय अपडेट्स वगैरे मिळत आहेत ते. मंडळी, तुम्ही देखील जर या घाटांमधून कधी प्रवास केला असेल तर तुमची ती आठवण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सध्या तरी रस्ता मस्त आहे. घाट चढताना 1-2 ठिकाणी थोडासा खराब होता. घाट उतरताना देखील थोडेसे खड्डे वगैरे आहेत, मध्ये मध्ये अचानक खड्डे येतात. आणि जो आपला मेन U-पिनचा टर्न होता तिकडे रस्ता थोडासा खराब आहे. बाकी ओव्हरऑल रस्ता मस्त आहे. आणि पाऊस येतो आहे. पुढे एक ट्रक चालत असल्यामुळे आमचं स्पीड थोडंसं कमी झालं आहे, पण या कमी स्पीडमध्येच प्रवास करायला भरपूर मजा येते. मस्तपैकी गाडीमध्ये आम्ही गाणी वगैरे लावली आहेत. फॅमिलीच्या गप्पा चालू आहेत, पण गाणी लावल्यामुळे कॉपीराईटच्या इश्यूमुळे आम्ही लाईव्ह साऊंड दिला नाही. आणि आमच्या फॅमिलीच्या देखील गप्पा चालू होत्या, त्यामुळे आम्हाला व्हॉइस ओव्हर द्यावा लागतो आहे. जर लाईव्हमध्ये जर आपण शूट केला असताना व्हिडिओ तर एक अजून वेगळीच मजा आली असती. तर टनेल बाबतीत बोलायचं झालं तर टनेलमुळे जवळपास हा 45 ते 50 मिनिटांचा लागणारा वेळ आहे, हा फक्त 10 मिनिटावर येईल. म्हणजे आपण 2 किलोमीटर अंतर 10 मिनटं लागणार नाही, 4 ते 5 किंवा 5 ते 6 मिनटांमध्ये आपण क्रॉस करू. तर आता बघूया आपला हा टनेल कधी चालू होतो तो. हल्ली एक फेक न्यूज आलेली टनेलबद्दल की कशेडी टनेल चालू झाला आहे, तर त्यावेळी देखील भरपूर लोकांनी शेअर केलेली. तर अजून देखील टनेल चालू व्हायला माझ्या मते 1 ते 1.5 वर्ष लागेल, कारण आम्ही लास्ट टाईम पेपरमध्ये अपडेट बघितलेले. तर त्यांच्यामध्ये सांगितलेलं की टनेलच्या दोन्ही बोगद्यांचं मोस्टली खोदाईचं काम पूर्ण होत आलं आहे. एका टनेलचं काम बाकी आहे थोडंसं, आणि सोबतच जे कॉन्क्रिटीकरण वगैरे असतं त्यांचं काम देखील चालू आहे. पण शक्यतो जे यूट्यूबर्स वगैरे आहेत किंवा त्यांना जे व्हिजिटर्स आहेत त्यांना परमिशन नाही आहे टनेलमध्ये जाण्याची, सिक्युरिटी रिझनमुळे. कारण तिथे ब्लास्टिंग वगैरे चालू असतं, काम वगैरे चालू असतं, त्यामुळे शक्यतो परमिशन देत नाहीत. तर आपल्याला फक्त तिथे बाहेरून जरी फुटेज मिळाले तरी देखील चांगले आहेत. म्हणजे तेथील कर्मचाऱ्यांशी चर्चा करून आम्ही तुम्हाला अपडेट देणार आहोत. अजून एक प्रॉब्लेम असा आहे की तिथपर्यंत जाणारा रस्ता, आता त्याची परिस्थिती देखील बघावी लागेल. कारण तिकडे जाणाऱ्या रस्त्याने सध्या डंपर्स वगैरे फुल चालू आहे, आणि आता पावसाचे दिवस चालू असल्यामुळे सध्या काय परिस्थिती आहे त्याची देखील माहिती नाही आहे. त्यामुळे तिथपर्यंत पोचता येईल की नाही त्याच्याबद्दल देखील शंका आहे. आपण पूर्ण प्रयत्न करणार आहोत बोगद्यापर्यंत जायचा, पण जेवढे आपल्याला तेथील कर्मचाऱ्यांकडून अपडेट्स मिळतील तर ते आम्ही तुमच्यासमोर नक्की घेऊन येणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमचं सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. ज्याप्रमाणे तुम्ही आमच्या मुंबई गोवा हायवेच्या अपडेट्सना रिस्पॉन्स देता त्याप्रकारे आम्ही व्लॉगचे देखील व्हिडिओ बनवतो, माहितीपूर्ण कोकणातले व्हिडिओ बनवतो. कोकणात ज्या नवीन गोष्टी घडतात त्यांची देखील माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत असतो. त्याचसोबत कोकणातील प्रथा, परंपरा अशा देखील आम्ही व्हिडिओ घेऊन येत असतो. तर त्या देखील व्हिडिओना तेवढाच प्रतिसाद द्या आणि आमचं सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, मी आता आहे कशिडी, जो बोगदा आपला आहे टनेल खोदाईचं काम, तिथून हा जो रस्ता चालू होतो बोगद्याच्या घाटाच्या पायथ्याशी, तिकडे मी आता आहे. इथून आता पुढे कसं आहे, मध्ये ब्रिजचं वगैरे काम चालू आहे ना, त्यामुळे तिकडे जायला मिळत नाही आहे कार वगैरे घेऊन. तर आताच आम्ही इथे चौकशी केली काही जे कर्मचारी वगैरे होते त्यांच्याकडून. तर कशिडी टनेलचे जे काम आहे, 2 बोगदे आहेत ॲक्च्युली. 2 बोगद्यापैकी एका बोगद्याची खोदाई पूर्ण झालेली आहे खोदून, दुसऱ्या बोगद्याची 100 ते 200 मीटर बाकी आहे, ती देखील होईल. आणि त्याचसोबत जे आपलं कॉन्क्रिटीकरण वगैरे असतात, कर्वचं वगैरे, तर त्याचं सर्व काम आता चालू आहे. सरासरी 1 वर्ष लागेल अजून बोगदा चालू व्हायला. आणि त्याच्यानंतर जे कनेक्टिंग करणारे रोड्स वगैरे आहेत, ब्रिज वगैरे आहेत, त्यांचं देखील काम जोरात चालू आहे. त्यांचे पिलर्स वगैरे झालेले आहेत, गर्डर्सचं काम चालू आहे, सोबत
स्लॅबचं देखील काम चालू आहे. भरपूर दिवस आमचे जे सबस्क्रायबर आहेत ते आम्हाला विचारत होते की कशिडी टनेलची अपडेट द्या म्हणून. आम्ही देखील आता तिकडे जाण्याचा प्रयत्न करत होतो, पण कार घेऊन जाणं तिकडे शक्य नाही आहे, कारण मध्ये पुलाचं वगैरे काम चालू आहे आणि डंपर्स वगैरे त्यांच्या ज्या गाड्या आहेत साईडच्या त्या सर्व येतात. त्यामुळे मी आता इथेच आहे आणि मी चौकशी करून हे तुम्हाला अपडेट देतो. धन्यवाद.